साईबाबांच्या समाधीत सन 2017 साली शतकपूर्ती होत असल्यानं सन 2017 ते 2018 हे वर्ष शताब्दी वर्ष म्हणून साजरं केलं जाणार असून या शताब्दी महोत्सवात माझे साई माझी शिर्डी माझा महोत्सव समजून सर्वांनी एकत्रित यावं यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात नगरसेवक शिवाजी गोंदकर यांनी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। याप्रसंगी बोलताना गोंदकर म्हणाले की शताब्दी महोत्सव केवळ 22 महिन्यांवर आला असताना शिर्डी शहरातील विविध समस्या मात्र जैसे थे आहे। या कामांना गती मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याबरोबरच वर्षभराच्या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रम, रक्तदान शिबिरं, साई भजन, नेत्रबिंदू शिबिरं आदी विविध कार्यक्रम स्थानिक मंडळांच्या माध्यमातून राबवण्याचं आवाहन गोंदकर यांनी केलं। शिर्डी शहरातील मूलभूत सुविधांबरोबरच साई भक्तांच्या सुविधेसाठी नियोजित परंतु प्रलंबित असलेला लेझर शो आणि काकडी विमानतळ कार्यान्वित होण्यासाठी पाठपुरावा करणे, संस्थान परिसरात असलेले बाबांच्या वस्तूंचे संग्रहालय अपुऱ्या जागेत असल्यानं त्या ठिकाणी भक्तगण पोहोचू शकत नाही, यासाठी हे संग्रहालय नवीन प्रशस्त जागेत अत्याधुनिक पद्धतीनं नव्यानं उभारणे, महोत्सवानिमित्त शिर्डीत येणाऱ्या सर्व महत्वाच्या मार्गांवर भव्य आणि आकर्षक प्रवेशद्वार उभारणी करणे, संपूर्ण जगाला श्रद्धा सबोरीचा संदेश देणाऱ्या बाबांच्या शिकवणुकीचा प्रचार प्रसार करण्यासाठी शिर्डीपासून जवळच असलेल्या पाणी साठवण तलावाजवळ भव्य जागतिक दर्जाचं ध्यान मंदिराची उभारणी करणे, 100 वर्षांपूर्वी संपूर्ण जगाला सबका मालिक एक संदेश देणाऱ्या साईबाबांचे शताब्दी स्मारक उभारणे आदी कामांसाठी शिर्डी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी, राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळानं भेटून केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणे आदीबाबत गोंदकर यांनी मार्गदर्शन केलं। बैठकीत शिर्डी शहरातील साई प्रतिष्ठान संघटनेचे नितीन कोते, सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष गजानन शेरवेकर, क्रांती तरुण मंडळाचे सचिन तांबे, एकता तरुण मंडळाचे बाळासाहेब गोंदकर, समर्थ प्रतिष्ठानचे अनुप गोंदकर, युवा ग्रामस्थचे नितीन कोते, राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अशोक गायके, शिल्दी प्रतिष्ठानचे तुषार शेळके, द्वारकामाई प्रतिष्ठानचे ताराचंद कोते, छत्रपती मित्रमंडळाचे योगेश जगताप, श्रीराम प्रतिष्ठानचे रवींद्र गोंदकर, स्वराज ग्रुपचे अध्यक्ष दीपक गोंदकर, हेडगेवार मित्रमंडळाचे दीपक वारुळे, जय महाराष्ट्र मंडळाचे राहुल गोंदकर, विवेकानंद तरुण मंडळाचे अध्यक्ष सुनील गोंदकर, साई संगम प्रतिष्ठानचे संदीप सोनवणे, शिवाजीनगर मंडळाचे अशोक पवार, शिवशंभू मित्रमंडळाचे सदस्य आदींसह विविध मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। 100 वर्षापूर्वी स्वतःच्या आचरणातून संपूर्ण जगाला बाबांनी सबका मालिक एक अशी सर्व धर्मसमूहाची शिकवली। बाबांच्या संदेशाचे प्रतीक म्हणून शताब्दी स्मारक, जे स्मारक आपण उभं करू शकलो त्याच्यामध्ये लोकसहभाग असला पाहिजे। म्हणजे आपलं जसं आता शिवाजी महाराजांचं स्मारक मुंबईमध्ये समुद्रामध्ये करणार आहे का, ते आंतरराष्ट्रीय लेवलचं असणार आहे, तसं बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक मुंबईला आता फार मोठ्या प्रमाणात होणार आहे। तसं आपल्या साईबाबांचं स्मारक का नसावं, आणि सबुरी संदेश दिला आणि त्या शिकवणीचा प्रचार व प्रसार होण्यासाठी जे काही आपलं साईबाबा संस्थांचं तळ आहे, पाण्याचं साठवण तलाव आहे, खूप चांगला लंबे परिसर आहे, त्या ठिकाणी जर एखादं ध्यान मंदिर उभारलं तर आता जर समोरच बघा पंचमुखी हनुमान मंदिर आहे, अनेक भक्त त्या ठिकाणी जात असतात, तसं जर ध्यान मंदिर त्या ठिकाणी उभारलं तर निश्चित जे लोक आता इथं आपण बघतो इथं लेंडीबागेमध्ये बरेच लोक बसले असतात, पण त्याचं जर स्वरूप मोठं केलं, त्यांनी जाहिरात झाली तर अनेक लोक तिथून थांबतील, ते जाऊन तो परिसर खूप चांगला आहे आणि 100 वर्ष पूर्तीच्या निमित्तानं हा एक चांगला योगायोग आहे आणि याच्यासाठी आपल्या प्रत्येक शिर्डीकरांनी, येणाऱ्या साई भक्तांनी प्रत्येकाच्या योगदानातून प्रत्येकाला योगदान जर दिलं तर निश्चित त्याची उंची काय हा भाग आहे, परंतु आपण जर सगळ्यांचं योगदान त्याच्यामध्ये निश्चित ठेवलं, आपल्या लोकसहभागातून हे जर निर्माण झालं तर हे सुद्धा मुख्य आकर्षण जगभरात असणार आहे आणि ते स्मारक व्हावं अशी मला वाटतं आपण शिर्डीकरांनी अपेक्षा करायला काही हरकत नाही। आणि याच्यासाठी आपण साईबाबा संस्थेकडे मागणी करून मंदिर परिसरामध्ये आतापासूनच जर आपण असं म्हणत नाही की साईबाबा संस्थेच्या पैशातूनच ते करावं, की आपल्याला म्हटलं की लोकसहभागातून आपण ते करायचंय, जर मंदिर परिसरामध्ये एखादं काउंटर उघडलं आणि तिथं जर आव्हान केलं, आपल्याला माहित होते की बाबांचं जे सिंहासन झालं त्याला फक्त आव्हान केलं तरी लोकांनी खूप पैसे दिले,
द्वारावती इमारत ही साई भक्तांच्या पैशातून झालेली इमारत आहे आणि जर तसं आव्हान केलं आणि सेवा संस्थांच्या नजीर परिसरामध्ये जर त्याचं काउंटर उघडलं तर निश्चित भक्त आपण शिर्डीकर जे ज्याला यथा योग्य जे शक्य आहे त्याने जर ते योगदान दिलं तर निश्चित ते खूप मोठं चांगलं स्मारक बाबांचं उभं राहील आणि ते कायम जगभरात आकर्षण राहील कारण त्याला 100 वर्षाचं महत्व असणार आहे तर ते करावं अशी मला या ठिकाणी आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण सगळे याच्यात जर पाठपुरावा केला पुढाकार घेतला तर निश्चित ते यशस्वी होऊ शकत. आपल्याला एक वेबसाईट पण यावेळी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवाजी गोंदकर यांनी मांडलेल्या सूचनांचं स्वागत करत आणखी उपाययोजना सुचवित हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला. तसेच नगरसेवक शिवाजी गोंदकर यांच्या शताब्दी महोत्सवाच्या नियोजनाबाबत केलेल्या सर्व सूचनांचं संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केलं असून सर्वांनी एकत्रितपणे यासाठी पाठपुरावा करण्याचाही निर्धार केला. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एसएन मीडिया, शिर्डी.